सांगलीच्या जत तालुक्यातल्या 65 गावांच्या पाण्याचा प्रश्न आता पुन्हा ऐरणीवर आला आहे। जत तालुक्यातल्या सर्व पक्षीय नेत्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। पाण्यापासून वंचित असणाऱ्या 65 गावांच्यासाठी मंजूर असलेल्या विस्तारित म्हैसाळ सिंचन योजनेच्या उर्वरित कामाची निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी भाजपाचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय बैठक जतमध्ये पार पडली। यावेळी निवडणूक बहिष्कार घालण्याबरोबर मोर्चे, रस्ता रोको, उपोषण अशा विविध मार्गाने आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे। या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांसह तालुक्यातील विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते। म्हणजे 50 मध्ये 65 गावांची किंमत बघा, 3-4 हजाराचा लोकांचा मोर्चा होईल। असा प्रचंड मोर्चा आपण शासनात साधनं दबाव आणलं पाहिजे। पहिल्यांदा आपण एक दादूने सगळ्या पक्षाच्या वतीनं एक उपोषण करू त्या महिन्याखेरीस, त्याच्यानंतर एक रस्ता रोको करू, त्याच्यानंतर मोर्चा काढू। हे टप्प्याटप्प्यानं आपण शासनात राग येण्यासाठी आपल्या पद्धतीनं आंदोलन करू। त्या सगळ्या क्रियेतून जर शासन काही जगलंच नाही किंवा जर विचार केला नाही तर शेवटचा पर्याय आपल्याला 48,065 गावच्या लोकांनी मतदानात बहिष्कार घालणं हा शेवटचा पर्याय